पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक, रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार। पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही। 15 सप्टेंबरपासून 10वीचे अर्ज भरण्यास सुरुवात होणार। ऑनलाईन पद्धतीने भरता येणार बोर्डाच्या परीक्षेचा अर्ज। 6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार। कल्याण महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामधील एमआरआय मशीन धूळ खात पडून मे महिन्यामध्ये आणलेले लाखोंचं अत्याधुनिक मशीन अजूनही बंद। खासगी रुग्णालयामध्ये तपासणीसाठी रुग्णांना मोठा खर्च करण्याची वेळ। टाटा टेक्नॉलॉजीतर्फे रामटेकमध्ये कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार। दरवर्षी 3000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार। सोलापूरच्या करमळ्यामधील केम गावामध्ये घरासमोर लावलेली दुचाकीची चोरी। अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल। गाडी घेऊन फिरणारा एक व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये कैद। पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पाठलाग करत महिलेला लुटलं। नाशिकच्या रामवाडी परिसरामध्ये घटना। महिलेच्या गळ्यातील 3 तोळ्याची चैन लंपास। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। परभणीच्या पूर्णा येथे जोरदार पावसाच्या हजेरी। पावसामुळे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये पाणी शिरलं। वसतिगृहातील अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। परभणीच्या पूर्णा शहरामध्ये रात्री जोरदार पाऊस। नगरपालिकेच्या हलगर्जीपणाचा नागरिकांना फटका। नालीसफाई झाली नसल्यानं पावसाचं पाणी घरामध्ये शिरलं। शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास। थर्माकॉलवर बसून पार करावे लागते 600 फूट नदी। पुलाचा अर्धवट कामामुळे शेतीमध्ये जाण्याचा मार्ग बंद। पुलाचं काम करून रस्ता सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। मोंद्याच्या मंगेसरी गावाजवळ नागरिकांना वाघाचं दर्शन। रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण। वाघाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद। कराडच्या कृष्णा साखर कारखान्याकडून ऊस गळीत हंगामाचे 111 रुपयाचं अंतिम बिल जाहीर। सातारा जिल्ह्यामध्ये उच्चांकी 3311 रुपयांचा दर। चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांची घोषणा। बीडमध्ये तरुणाला अमानुष मारहाण करत अपहरण। चऱ्हाटा फाटा परिसरामधली घटना। नागनाथ नन्नवरे असं अपहरण झालेल्या व्यक्तीचं नाव। अपहरणाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच फटाके बंदी का लागू करण्यात आली? सर्वोच्च न्यायालयाकडून सवाल उपस्थित। स्वच्छ हवेचा अधिकार दिल्ली एनसीआर क्षेत्रापुरताच मर्यादित नको। फटाके बंदीबाबत धोरण देशव्यापी असायला हवं। सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं मत। जेसीबी लावत निवघा गावातील अतिक्रमण हटवलं। नांदेडच्या हदगाव तालुक्यामधल्या निवघा इथे कारवाई। गायरान जमिनीवरील अतिक्रमण तहसीलदार सुरेखा नांदे यांनी हटवलं। कल्याणच्या गांधारी परिसरामध्ये महिला चोरट्यांचा सुळसुळाट। ग्राहक बनून येऊन 15,000चे कपडे केले लंपास। घटना सीसीटीव्हीत कैद। पोलिसात गुन्हा दाखल।